गाईज तुम्हाला काय सांगितलेलं आणि तुम्ही काय क्वेश्चन विचारलं? करंट रिलेशनशिप स्टेटस. यू हॅव बीन सो हॅपी लेटली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, या चॅनलवरती माझा हा पहिला Q&A व्हिडिओ आहे. तर गाईज, 2-3 दिवस आधी मी स्टोरी टाकलेली आणि त्या स्टोरीमध्ये मी लिंक दिलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं तुमचे जेवढे पण क्वेश्चन्स असतील माझ्या रिलेटेड तुम्हाला विचारायचे असतील किंवा काय असतील तर तुम्ही ते टाका. तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे क्वेश्चन टाकलेत, पण मी ते बघितले नाही आहेत अजूनपर्यंत. माझ्या बहिणीने सगळे लिहून ठेवलेत, फोटो तिच्याकडे आहेत, स्क्रीनशॉट. तर ती मला एक एक क्वेश्चन विचारेल, कारण मला पण माहिती नाही तुम्ही काय विचारलं आहे. माझ्यासाठी पण नवीनच असेल हे. तिने जेवढे पण ती मला सांगेल त्याचे मी तुम्हाला उत्तरं देईन आणि मी ऑनेस्ट आन्सर देईन. ठीक आहे गाईज तुम्हाला काय सांगितलेलं आणि तुम्ही काय क्वेश्चन विचारलं? कशाबद्दल विचारायला सांगितलेलं? मला भीती वाटते काय जात. म्हणजे एवढे निवडून आम्ही क्वेश्चन ते बाजूला काढलेत ना, काय सांगू. एवढी मेहनत लागली आहे ना मला की एवढ्या पूर्ण लिटरली पूर्ण ती लिंक एवढी भरली आहे. 1-2 क्वेश्चन्स तर एवढे रिपीटेड आहेत ना, काय सांगू. आता खूप आम्ही मेहनत केली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी ठीक आहे, आता माझी पण फाटते जरा. बघू, चालू करूया. पहिला क्वेश्चन. यू हॅव बीन सो हॅपी लेटली. हां गाईज, आहे मी खुश सध्या, खूप जास्त खुश आहे. कारण मला टाईम भेटतो स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आणि माझं काम वगैरे सगळं मस्त चाललं आहे. तर मी त्या गोष्टीसाठी खूप खुश आहे आणि माझे आता खूप चांगले दिवस चालले आहेत. खुश असणार, जाम खुश आहे मी. करंट रिलेशनशिप स्टेटस. सिंगल. ठीक आहे, एकच वाजता. ठीक आहे. चौथा क्वेश्चन विचार. आर यू द जेलस टाईप? हां, खूप. जे माझं आहे ते फक्त माझं आहे, बाकी कोणाचं नाही. आहे मी जेलस. 5th. व्हॉट आर यू परस्युइंग करिअर राईट नाव? मी आता सध्या तर फॅशन डिझायनिंग करते आणि मला पुढे पण त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे माझं. तू डिझायनर आणि मेकअपचे क्लासेस घेतेस का? नाही, मी शिकते अजून. मेकअप झाले माझा, पण आता मी सध्या फॅशन डिझायनिंग शिकते. डेली ब्लॉग करत जा. गाईज, खरंच सांगते, एवढे मला मेसेज पण आलेत ना या गोष्टीवर, डेली ब्लॉग करत जा. किती जणांनी मला मेसेज केलेत, पण आता मी काय दाखवू तुम्हाला डेली ब्लॉग? रोज तेच दाखवून मला तुम्हाला बोर नाही करायचं. तेच रोज काय दाखवून मी तुम्हाला ना, म्हणून मी करत नाही. तर मला करायला काय प्रॉब्लेम नाही, करेन मी. तरी पण तुम्ही बोललेत तर मी करेन. हू आर यू मिसिंग? आय एम मिसिंग माय डॉग, माय पेट डॉग. माझी लुसी होती एक पेट, तिला मी खूप मिस करते. तुम्हाला काय वाटलं? व्हॉट आर यू स्टडिंग अँड व्हॉट आर युअर ड्रीम्स? आय एम स्टडिंग फॅशन डिझायनिंग. सध्या तर डिप्लोमा करते, 1st इयर आहे. आणि माझे ड्रीम्स गाईज खूप जास्त आहेत आणि मला नाही सांगायचं वापस. नजर इज रिअल. उगाच सांगून समजेल हळूहळू तुम्हाला. मेन क्वेश्चन. हू आर यू मिसिंग? आय नो बट स्टील आय वॉन्ट टू नो. बोलली ना, लुसी माझी कुत्री जी होती, मी तिला खूप मिस करते. दीदी, आम्हाला तुझे डेली ब्लॉग्स पाहिजे, प्लीज हो प्लीज गाईज, आय विल ट्राय. मी करेन. आयुष्यासोबत फ्रेंडशिप कशी काय झाली आणि कुठे भेटली तुला ती? म्हणजे आयुष्याला पण डिमांड आहे. मी ज्या कॉलेजला जाते त्या कॉलेजमध्ये होती ती, अशीच म्हणजे नॉर्मल फ्रेंड होती पहिले, पण नंतर आमचे जरा सीन झाले कॉलेजमध्ये, त्यामुळे आम्ही जरा जास्त क्लोज झालो. आणि तशी पण ती एकटी राहते इथे, म्हणून तिच्यासोबत कोण नसतं तिला लक्ष वगैरे द्यायला, म्हणून मग जास्त आम्ही भेटलो, बोललो, मग आमची जास्त फ्रेंडशिप झाली. मग ती मला कॉलेजला भेटली. आर यू लुकिंग टू डेट समवन राईट नाव? अ बिग नो. नाही, नेवर. सिद्धी प्रमोद शेलार तुझी कोण लागते? ओ,
सिद्धीच मला प्रश्न विचारते. सिद्धी प्रमोद शेलार माझी आत्याची पोरगी आहे, माझी बहीण. कोणच्या गावाची आहेस आई? कुठल्या गावातली आहेस? मी गोठिवली गावातली आहे. आर यू हॅपी? येस आय एम हॅपी. भाई येस आय एम हॅपी. आय एम हॅपी. आय एम सो मच हॅपी. डू यू हॅव गुड रिलेशनशिप विथ युअर फॅमिली? येस ऑफकोर्स, खूप जास्त चांगले आणि आता तर खूपच जास्त स्ट्रॉंग झाले माझे. जे लोकांना वाटतंय ना, जे ते करायला निघालेले ते झालं नाही. सो सॅड फॉर यू गायज. खूप जास्त चांगले रिलेशनशिप आहेत आणि राहणार. सो प्लीज या गलतफहमीमध्ये राहू नका. सगळे माझे पप्पा माझ्याशी चांगले आहेत, मम्मी माझ्याशी चांगली आहे, माझी बहीण माझ्याशी चांगली आहे आणि माझी आईसुद्धा माझ्याशी चांगली आहे. येस, माझी चांगली आहे रिलेशनशिप घरातल्यांसोबत. टेल अस अबाउट युअर बेस्ट मेमरीज. माझे बेस्ट मेमरीज, एकदम बेस्ट मेमरीज बोलायला गेलं तर माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं, माझ्या फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करणं आणि सगळे माझ्या बहिणी वगैरे, आम्ही कझिन्स वगैरे भेटतो आणि मेन म्हणजे गणपती. भाई गणपती जे मेमरीज बनलेत बेस्ट. आणि आता तुम्हाला व्लॉग पण बघायला भेटतील. आता मी व्लॉग करणार. मी डिसाईड केलं आहे मी अख्खे 10च्या 10 दिवस व्लॉग बनवेन आणि हर एक दिवशी व्लॉग टाकेन कंटिन्यू 10 days. सो स्टे ट्यून. मी टाकणार. व्हॉट विल यू प्रेफर, पास्ट और प्रेझेंट? ऑफकोर्स प्रेझेंट. पास्ट काय झाला गेला, खतम. आता प्रेझेंटवर लक्ष द्या. ठीक आहे दीदी, त्या व्हिडिओमध्ये भव्या काहीतरी बोललेली, ते तू म्यूट केलं, ते काय बोललेली? गाईज टाईम आल्यावर सांगेन काय बोललेली. आता जाऊ दे, सोडा. व्हॉट इज युअर फेवरेट थिंग अबाउट यू? माझी एकच चांगली गोष्ट आहे की मी दुसऱ्यांसारखी डबल फेस नाही आहे. माझं जे आहे ते मी तोंडावर बोलते. ते समोरच्याला पटलं नाही पटलं मला त्याशी घेणं देणं नाही. डू यू हॅव ट्रस्ट इश्यूज? हां, खूप. एवढे की याच्यामध्ये पण फिट नाही होणार एवढे. खूप आहेत, खूप जास्त. वुड यू गो बॅक इफ दे टेक्स्टेड यू राईट नाव? नेव्हर. एकदा वाचलेली पुस्तक मी वापस वाचत नाही. हाऊ इज एव्हरीथिंग गोईंग विथ यू? गुड, नाईस, चांगलं चाललं आहे सध्या तर. पुढे अजून चांगलं होईल जर लोकांनी नजर नाही लावली तर. नजर लावणं कमी करा. डू यू रिग्रेट लेटिंग एनीवन गो? नो, आय डोंट रिग्रेट. डू यू बिलीव्ह इन सेकंड चान्सेस? पहिले करायची, आता नाही करत. व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क हार्ड? मला माझ्या घरातल्यांना सगळ्यांना प्राऊड फील करून द्यायचं आहे की हां, लावण्याने हे केलं आहे, असं असं केलं आहे. आणि ज्या लोकांना वाटायचं की त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, मी पुढे जाऊच शकत नाही, त्यांच्या मदतीशिवाय मी काय करूच शकत नाही, त्यांना पण मला करून दाखवायचं आहे की मी तुमच्याशिवाय पण खूप काय करेन. ते हळूहळू दिसेल. मी एकदाच नाही सगळ्या गोष्टी दाखवणार. वाय यू ॲक्ट डिफरंट अराउंड सर्टन पीपल? ऑब्व्हियस आहे, ज्यांच्यासमोर मी कम्फर्टेबल आहे, जे माझे ओळखीचे आहेत, तसं मी लगेच होते मी मिक्स सगळ्यांमध्ये. बट ते असतात थोडेफार लोक, त्यांच्यासोबत मी कम्फर्टेबल असते. लास्ट, वुड यू गो फॉर पर्सनॅलिटी ऑर लुक्स? पर्सनॅलिटी मेन चांगली पाहिजे ना, लुक्स तर काय आहे. तर गाईज तुमचे क्वेश्चन आता संपलेत. तरी खूप जास्त मला असं सांगितलं सिद्धीने की खूप जास्त क्वेश्चन्स होते जे तिने कॅन्सल केले. तर मी तुम्हाला सांगितलेलं चांगले क्वेश्चन विचारा. तर ते एकच क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला म्हणून तिने तो कॅन्सल केला आहे. नेक्स्ट टाईम आता मी काय करेन, हर एक मंथमध्ये एक Q&A व्हिडिओ असेल. भले तो छोटूसा असेल पण हर एक मंथमध्ये मी Q&A व्हिडिओ टाकेन. तर मला तुम्ही स्टोरी इन्स्टावरती अपडेटेड राहा, कारण मी इन्स्टावरती टाकेन स्टोरी, तेव्हा मग तुम्ही मला तिथे क्वेश्चन विचारू शकता आणि मग तेच क्वेश्चन घेऊन मी त्याचे आन्सर देईन यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या. आय होप तुम्हाला सगळ्यांना तुमचे क्वेश्चनचे आन्सर भेटले असतील. जर तुम्हाला अजून विचारायचे असतील तर तुम्ही मला DM करा. मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन जेव्हा माझी नेक्स्ट Q&A व्हिडिओ येईल. आणि जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायचे आहेत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. बाय बाय गायज.